पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। केनोपनिषद या ठिकाणी चालू असणारं त्याचा असणारं उपोद्घात जे प्रास्ताविक प्रपीठिका पूर्व जे आहे त्याच्या आधी कशा प्रकारे त्याचा आरंभ झाला त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रपीठिका आपण पाहत होतो। आणि मागच्या पाठामध्ये आपण सर्व अशा प्रकारे काय तर मागच्या पाठामध्ये पासून त्या ज्ञानाने जीव हा संसारापासून मुक्त होतो। उपनिषद विद्या जी आहे ही उपनिषद विद्या कशा करता, कशासाठी प्रस्थांतर शिकायचं, काय गरज आहे याची, तर याचं मूल उपदेश म्हणजे मूल त्याचा म्हणता की अशा प्रकारे संसार चक्रामध्ये हा जो जीव आहे अत्यंत काय झाला आहे, संतप्त झालेला आहे। आणि म्हणून त्या संसार चक्रापासून त्याच्या ज्ञानानेच कशाच्या उपनिषदांच्या असणार जे ज्ञान आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे त्या ज्ञानानेच काय होतंय, हा जीव संसारापासून मुक्त होतो। संसारापासून जर मुक्तता पाहिजे असेल तर दुसरं काही कोणतंही औषध नाही, एवढं एकच राम रसायन पीजिये सांगितलं की रामनामाचा असणारा छंद, परमेश्वराचा असणारा छंद हाच संसार बंधनापासून आम्हाला काय करणार आहे, मुक्त करणार आहे। आणि बाकीचे जे सगळे छंद आहेत हे काय आहे, सगळे छंद बाकीचे कोणतेही असू दे हे सगळे छंद आम्हाला काय करणार आहे, संसारामध्ये येऊन जाणार आहेत त्या ठिकाणी। पण त्या ठिकाणी असणारे ते पंच ज्ञानेंद्रिय जे आहे त्याच्या अनुषंगाने विवेक चुणामध्ये म्हणून सांगितलं शब्दादिवि पंचभिरेव पंचपंचत्तमाय स्वगुणेन बुद्धा कुरंग मातंग पतंग मीन भृंग नरपंचभिरंचित किम सांगितलं की अशा प्रकारे केवळ आपापल्यामध्ये एक एक इंद्रिय अत्यंत बलवान असताना काय झालं, हे प्रत्येक जो प्राणी आहे कुरंग मातंग पतंग मीन आणि भृंगा यांचं काय झालं, एक एक इंद्रिय फक्त अत्यंत प्रबल आहे। कुरंग म्हणजे कुरंग म्हणजे त्या ठिकाणी असणारा हरिण, पतंग म्हणजे किडा, मातंग हत्ती, कुरंग मातंग पतंग मीन म्हणजे मासा। आणि हे सगळे जे आहेत हे अशा प्रकारे प्रत्येकाचं एक एक जे अवयव आहे हा काय अत्यंत प्रबल असल्यामुळे हे सगळे काय झाले, आपापल्या मरणाला ते त्या ठिकाणी प्राप्त झाले। आणि मनुष्यामध्ये ही पाठी इंद्रिय अत्यंत संवेदनशील आहे, मग आपली काय गती होणार। आणि म्हणून आपल्याला जो छंद आहे म्हणून सांगितलं राम रसायन पीजिये, त्या सगळा जो आहे संसार रूपी घोर रोग जो लागला असेल त्याच्यावर रसायन काय, औषध काय, तर राम मात्रा, रामाचीच मात्रा, त्याचा छंद। म्हणून त्या ठिकाणी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, त्याच्याविना दुसरं काही नाही। तो एकदा छंद लागला की मग आपल्या आप हा काय होणार आहे, संसाराचा असणारा जो काय आहे छंद त्याच्यामध्ये असणारी जी आसक्ती हा आपल्या आप त्या ठिकाणी गळून पडणार आहे। आणि म्हणून अशा त्याकरिता हा सुद्धा उपनिषद किंवा ही उपनिषद विद्या कशा करतात तेच सांगितलं त्यांनी मागच्या पाठामध्ये की जीवाला त्याच्या ज्ञानाने, कोणाच्या, उपनिषदांच्या ज्ञानाने जीव हा संसारापासून मुक्त होतो। संसारापासून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल, जन्ममरणाचं असणारं हे जे चक्र आहे त्याच्यापासून आपल्याला जर पुन्हा मुक्ती पाहिजे असेल आणि परमेश्वराचं ते परमधाम जर पाहिजे असेल तर कशाने प्राप्त होणार आहे, तर याच्या ज्ञानाने येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति। असं अशा अनुषंगाने या ठिकाणी मग अशा अनुषंगाने या ठिकाणी मग काय सांगितलं, त्याबद्दल संशय व जिज्ञासा मुमुक्षु पुरुषासा आहे। मग कोणासाठी ही जी उपनिषद विद्या आता या ठिकाणी आपण करत आहोत किंवा जी सांगत आहोत ही उपनिषद विद्या कोणा करता, याचा अधिकारी कोण, तर ते सांगितलं संशय जिज्ञासा मुमुक्षु पुरुषासा आहे। जो मुमुक्षु आहे, विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व सांगितलं, मोक्तुम इच्छा मुमुक्षा सांगितलं त्या ठिकाणी तत्वबोधामध्ये की ज्याला मोक्षाची इच्छा आहे, मोक्ष काय आहे ते जाणून घेण्याची ज्याला इच्छा आहे तो या उपनिषदांचा असणारा अधिकारी।
आणि म्हणून त्याचेच प्रतिपादन उपनिषदांनी केले आहे व तो औपनिषद म्हणजे उपनिषद प्रतिपाद्यच आहे. म्हणून विषय असल्याने या उपनिषदांचे व्याख्यान करण्यास काही हरकत नाही अशी प्रतिज्ञा केली. आणि म्हणून या ठिकाणी याचा जो विषय आहे जीव व ब्रह्मा ऐक्य ज्ञानच याचा विषय, तोच या ठिकाणी याचा विषय असल्यामुळे याला उपनिषद असं म्हणायला काही हरकत नाही. किंवा उपनिषदांमध्ये जो सिद्धांत दृढ केलेला आहे तोच सिद्धांत या ठिकाणी कशाच्या माध्यमातून, केन उपनिषदाच्या माध्यमातून सुद्धा तोच सिद्धांत या ठिकाणी दृढ केलेला आहे. केन उपनिषद हे परब्रह्म विषयक आहे. हे केन उपनिषद जे आहे हे कशा काय याचा विषय, तर हे केन उपनिषद जे आहे हे परब्रह्म विषयक आहे. म्हणून त्याचे प्रतिपादन करण्यासाठी 9व्या अध्यायाचा प्रारंभ केला. त्या ठिकाणी आपण सांगितलं सामवेदीय चवलकार असणारी शाखा, तिथामध्ये असणारे उपनिषद, त्यानंतर याच्यावरचे पूर्वीचे 8 अध्याय सोडल्यानंतर 9वा जो अध्याय आहे, जसं मागे पण तसंच सांगितलं ईशावास्य उपनिषदामध्ये पूर्वीचे अध्याय संपल्यानंतर असणारा येणारा त्या ठिकाणी मला वाटतं 8वा अध्याय, त्याप्रमाणे इथे सुद्धा पूर्वीचे असणारे जे आहे 8 अध्याय संपल्यानंतर 9वा जो अध्याय आहे हा 9वा अध्याय या ठिकाणी आरंभ होत आहे. 9व्या अध्यायाचा प्रारंभ केला आहे. पूर्वीचे ते 8 अध्याय आहे त्याचा या 9व्या अध्यायाशी नियत असा कोणता पूर्वपार संबंध आहे अशी जिज्ञासा होणे स्वाभाविक आहे. आणि मग हे पूर्वीचे सांगितलेले 8 अध्याय आहेत त्या पूर्वीच्या 8 अध्यायांचा आणि हा 9वा येणारा केनोपनिषदाचा, या दोघांचा परस्पर काय संबंध आहे का, काय त्यांच्यामध्ये काय रहस्य आहे, काय या दोघांचा संबंध सांगतो. आणि म्हणून अशा प्रकारची जी जिज्ञासा होणे स्वाभाविक आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये अरे हे सगळं एकाच प्रकरणामध्ये आलेलं आहे ना, एकाच धड्यामध्ये आल्यानंतर ह्या पॅरेग्राफचा त्या पॅरेग्राफशी काय संबंध असं आपण म्हणतो. तसं या ठिकाणी त्यांचा पूर्वी जे सांगितलेले जे 8 अध्याय आहेत त्या 8 अध्यायांचा आणि 9व्या अध्यायामध्ये ते केन उपनिषद आरंभ झालं त्या 9व्या अध्यायाचा परस्पर काय बरं संबंध या ठिकाणी आहे तर ते सांगितलं. अशी जिज्ञासा होणे आणि ही जिज्ञासा जी आहे साधकाच्या मनामध्ये होणे हे काय हे स्वाभाविक आहे, स्वाभाविकच आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. ही जिज्ञासा काय आहे, आता हे कशासाठी हे आपण करतो आहे. आता हे नवीन अध्यायाचा आरंभ केला गुरुजी, कशा करता हा आरंभ केला, हे कशासाठी स्वाभाविक आहे. याकरता पूर्वीच्या अध्यायातील विषयांचे थोडक्यात निरूपण करून कार्यकारणभाव संबंध, कार्य आणि कारणभाव अलग अलग कार्यकारण त्या ठिकाणी जो असणारा भाव, कार्यामध्ये काय असतं, कारण अनुस्यूत असतं म्हणजे कुठलंही घट आणि मग असणारं त्याच्या मृत्तिका आणि घट. कार्यकारण भाव म्हणजे काय, घटामध्ये मृत्तिका आहे, कार्य घट आहे आणि कारण मृत्तिका. त्याप्रमाणे इथे सुद्धा कार्यकारण भाव म्हणजे परस्पर एकमेकांवर अवलंबन. म्हणजे या 8 अध्याय आणि हा 9वा अध्याय जो आहे या दोघांमध्ये संबंध काय, तर कार्य ते दोघंही हे सगळे येणारे 8 अध्याय आणि हा येणारा 9वा अध्याय हे सगळे काय झाले, हे सगळे परस्पर एकमेकांशी काहीतरी संबंधित आहे. त्यांच्यामध्ये काहीतरी भाव आहे, काहीतरी त्यांच्यामध्ये संबंध आहे, विना संबंध होऊ शकत नाही. काय संबंध आहे, मग कार्यकारण भावाचा संबंध त्या ठिकाणी जसं मृत्तिका आणि घट यांचा ज्याप्रमाणे कार्यकारण भाव संबंध आहे त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा पूर्वीचे असणारे 8 अध्याय आणि 9वा येणारा केन उपनिषदाचा अध्याय या दोघांमध्ये सुद्धा काय तर कार्यकारण भावांचा संबंध या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कार्यकारण भाव संबंध दाखवला आहे. 8व्या अध्यायापर्यंत शास्त्रविहित अग्निहोत्रादी सर्व कर्मांची समाप्ती आहे. 8व्या अध्यायापर्यंत काय केलं यांनी या ठिकाणी, 8व्या अध्यायापर्यंत काय शास्त्रविहित, शास्त्रविहित काय आहे, जे अग्निहोत्रादी सगळी जे काही कर्म आहे, अग्निहोत्रादी अग्निकार्य असेल, शुक्ल यष्टी कृष्ण वगैरे हे काय ते जे काही आहे शास्त्राने सांगितलं सर्वच्या सर्व त्या ठिकाणी अग्निहोत्रादी सर्व कर्मांची समाप्ती आहे. तसेच सर्व कर्मांचा आश्रय असणारा असा जो प्राण म्हणजे हिरण्यगर्भसूत्रात्मा, या सगळ्या कर्मांचा आश्रय असणारा कोण, तो प्राण हिरण्यगर्भसूत्रात्मा, त्याचा ऐश्वर्य फलक उपासना यांचे निरूपण केलेले आहे. ते मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की उपासनेच्या द्वारे कशा प्रकारे तो त्या विशिष्ट सिद्धींना प्राप्त करतो. तेच या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की ते सर्व कर्मांचा आश्रय करणारा हा जो या ठिकाणी असणारा प्राण सूत्रात्मा काय त्याचे ऐश्वर्य फलक उपासना यांचे त्याला त्या अनुषंगाने
त्या उपासनेच्या अनुषंगाने त्या लोकांची जी प्राप्ती होते, कोणत्या लोकाला कोणती उपासना केल्यानंतर कुठे जातो, त्यानंतर कुठे जातो, हे सगळं त्या ठिकाणी थोडक्यात सांगितलं. आणि मग सर्व कर्मांचा आश्रय करणारा जो प्राण म्हणजे हिरण्यगर्भ सूत्रात्मा, त्याच्या ऐश्वर्य फलक उपासना यांचे निरूपण केले. तसेच काय पांचभक्तिक, साप्तभक्तिक, सामविषयक, पृथिव्याती दृष्ट कर्म समृद्धी होण्याकरता कर्मांग सामविषयक उपासना सांगितल्या. हे सगळे उपासनाच्या त्यांनी त्या ठिकाणी पद्धती सांगितली. कुठल्या कुठल्या प्रकारची उपासना त्यांनी करावी, जो साधक आहे त्याने कुठल्या प्रकारची उपासना केली, त्या सगळ्या उपासना या ठिकाणी सांगितल्या. आता ते व्यवस्थित पाहिलं पाहिजे, पण त्यांनी आता सांगितलं त्या पांचभक्तिक, साप्तभक्तिक, सामविषयक, पृथिव्यादी दृष्ट कर्म समृद्धी होण्याकरता क्रमांग सामविषयक उपासना, या सगळ्या प्रकारच्या उपासना त्या ठिकाणी त्या साधकाने कराव्याचा. त्यानंतर साधकाने केल्यानंतर उपासना सांगितलेल्या आहे. त्यानंतर प्राणदृष्ट्या गायत्री सामविषयक उपासना सांगून, त्यानंतर शेवट प्राणदृष्ट्या गायत्री साम जी उपासना आहे ती सांगून मग काय केले, वंशांचे निरूपण केले. वंशांचे निरूपण म्हणजे काय, ब्रह्मविद्या प्रवर्तक शिष्याचार्य रूप वंश संतान हे यांचं वर्णन या ठिकाणी केलं की त्यानंतर कशा प्रकारे आलेली परंपरा जे आहे त्या परंपरेचं त्या ठिकाणी कुठं मागच्या 8 अध्यायाचा विषय चाललेला आहे. आता केन उपनिषदाच्या आधी येणारे जे 8 अध्याय आहे त्याच्यामध्ये या सगळ्या उपासना सांगून शेवटी काय सांगितलं, शेवटी त्या ठिकाणी गायत्री साम उपासना सांगितली. आणि त्यानंतर वंश परंपरेने कसं काय आलं इथपर्यंत आपण सांगू, ही अशी परंपरा आहे की आता गुरु परंपरा सांगताना आपण म्हणतो नारायण पद्मव वसिष्ठ शक्ती तत्पुत्त पराशरंज व्यासम शुकम गौडपदम महंदम, अशा प्रकारे ही गुरु परंपरा सांगतो. तसं त्या ठिकाणी असणारी जी वंश परंपरा कशा प्रकारे आणली ही विद्या ते त्या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून ब्रह्मविद्या प्रवर्तक शिष्य आचार्य रूप वंश संतान सर्व कर्मांचेही निरूपण केले. आणि अशा प्रकारे प्रत्येक जी कर्म आहेत त्या कर्म आणि कर्मफल, कोणती कर्म केल्यानंतर काय कर्माचं फल मिळणार आहे हे सगळं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. पूर्व प्रकरणात उपासनासहित सर्व कर्मांचे निरूपण केले असल्याने पूर्व जो आहे विषय त्याच्यामध्ये काय केलं, उपासनेसहित सर्व कर्मांचं ज्ञानम विज्ञानसहित अथवा मागच्या संभूती असंभूती कर्म उपासना म्हणजेच कर्म आणि उपासना या दोन्हीचं पूर्व प्रकरणात 8 अध्यायांमध्ये उपासनासहित सर्व कर्माचे निरूपण केले असल्याने ते कर्म आणि उपासना त्या दोघांचं काय केलं, निरूपण केले असल्याने त्या सर्वांचे फल सांसारिकच जर असेल त्या सगळ्याचंच फळ हे काय तिथं सांगितलं 8 अध्यायामधनं जी कर्म आणि उपासना हे सगळे जे काय त्या ठिकाणी उद्धृत केलं तुम्ही, परंतु त्यांचं जे मिळणारं जे फळ असेल जे काय असेल तिथे त्याचं काहीतरी फळ मिळणारच आहे कर्म केल्यानंतर. नाही कश्चित क्षणमपी जातु तिष्ठत्य अकर्म, कर्म केल्याशिवाय कोणी राहत नाही, कर्माचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग त्या कर्माचं असणारं जे फल आहे त्या फलाचं काय, मग त्याचं फल सांसारिकच असेल. कारण त्या कर्माच्या अनुषंगाने सांसारिकच फल प्राप्त होणार. मग सांसारिक फल प्राप्त होणार असेल तर या ब्रह्मविद्येचा त्याचा काय संबंध येते का लक्षात. 8 जी उपनिषद आहे 8 अध्यायांमध्ये कर्म उपासना सांगितली. कर्म उपासनेचं असणारं फळ काय, त्या लोकाची प्राप्ती म्हणजेच काय, सर्वसाधारण असणारं जे आहे लोक त्यांची प्राप्ती, त्या लोकांची प्राप्ती झाल्यानंतर क्षीणे पुण्य मर्त्य लोकं विशंती या न्यायाने पुन्हा इथंच यायचं. म्हणजे हे सगळं जे काय आहे हे थोडक्यात काय, थोडक्यात हे ब्रह्मविद्या प्राप्त होणार नाही, बरोबर. याने इतर विद्या आणि त्याचा असणारं फळ त्याचा म्हणजे लौकिक विद्या थोडक्यात त्याचा आणि या ब्रह्मविद्येचा मग काय फळ, मग कशाला हे परस्पर जोडून घ्यायचं. ह्या 8 अध्यायांशी 9वा अध्याय तुम्ही म्हणता जोडून घ्यायचा. त्यांचा काय कार्यकारण भाव संबंध आहे हे वर म्हणलेत. मग तो कार्यकारण भाव संबंध कसा काय होतोय, पूर्व प्रकरणात उपासनासहित सर्व कर्मांचे निरूपण केलेले असल्यामुळे सर्वांचे फल सांसारिकच जर असेल तर ब्रह्मविद्येला त्याचा काय उपयोग नाही, त्याचा काही उपयोग नाही. तर त्याचं होणारं जे फळ आहे ते सांसारिकच असेल. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, पुन्हा जर इथंच यायचं असेल कुठे जरी गेला आज नाही तर उद्या, म्हणजे काय पुन्हा ह्या संसारातच आला.
संसारात जर यायचं असेल तर त्याचा ब्रह्मविद्येशी संबंध जोडून काय तुम्ही म्हणताय कार्यकारण संबंध कार्यकारण संबंध, मग तिथं कार्यकारण संबंध जोडून सुद्धा काही एक उपयोग नाही. ते म्हणतात तर ब्रह्मविद्येला त्याचा काही उपयोग नाही. जा असं असेल तर सांगतो मग पूर्वापार ग्रंथाचा कार्यकारण भाव संबंध कसा जमतो का, मग काय कसा काय जमतो याचा, असे या ठिकाणी की ते जे आहे सगळं पुन्हा पुन्हा संसारामध्येच येणारी विद्या आहे ती सगळी. ते परमेश्वराकडे घेऊन जाणारीच विद्या नाही. मग यांचा तुम्ही म्हणता कार्यकारण भाव संबंध, तो कार्यकारण भाव संबंध जो आहे हा कसा काय जमतो हे या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा, या ठिकाणी हा अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो की पूर्वेचे असणारे अध्याय हे जर सांसारिक विषयांकडेच घेऊन जाणारे असतील तर त्या सांसारिक विषयांचा हा 9व्या अध्यायामध्ये चालू होणारा जी ब्रह्मविद्या आहे केन उपनिषदांच्या द्वारे सांगितलेली, त्या दोघांचा परस्पर कार्यकारण भाव संबंध तुम्ही म्हणता आहे हा कसा काय स्थापित होतो त्याचं आम्हाला उत्तर तुम्ही आता द्या. त्याच्यावर सिद्धांत सांगता ठीक आहे सांगतो काय, कर्माचे काय नित्य नैमित्तिक काम्य प्रतिषिद्ध प्रायश्चित्त असे 5 प्रकारचे कर्माचे प्रकार आहे. वास्तविक 4 कर्माचे प्रकार त्या ठिकाणी नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त हे 4, पण इथं या ठिकाणी प्रतिषिद्ध हे सुद्धा यांनी घेतला. आणि मग अशा प्रकारे कर्माचे किती 5 विभागामध्ये आपण कर्म विभक्त करू, एक नित्य एक नैमित्तिक एक काम्य एक प्रतिषिद्ध आणि प्रायश्चित्त. ही किती झाली, ही 5 प्रकारची कर्म आपली झाली. असे कर्माचे आपण 5 प्रकार आहेत, त्यापैकी नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त या कर्माचे अनुष्ठान मुमुक्षु पुरुषांनीही अवश्य केले पाहिजे. यज्ञो दान तप तीर्थम हे जे आहे सगळं जे आहे यज्ञ दान तप पावन आणि मनीषिणा सांगितलं. जरी साधू जरी झाला तरी यांनी हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या काय या तुम्हाला पावन पुन्हा पुन्हा पावन करणाऱ्या असल्यामुळे त्यांचा त्याग करू नये. यज्ञोदान तपश्चैव पावन आणि मनीषिणा सांगितलं त्या ठिकाणी गीतेत. मग त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याच्या अनुषंगानेच सांगितलं. काय सांगितलं की अशा प्रकारे ही नित्यकर्म जे आपल्याला दररोज करायची, नैमित्तिक सणावारांच्या अनुषंगाने नैमित्तिक झाली, त्यानंतर नित्य नैमित्तिक प्रायश्चित्तादी हातात नाही एखादी काही चूक झाली तर आपण काय करतो उपवास तापास करतो. ही सगळी काय झाली नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्तादीची कर्म आहेत. नित्य नैमित्तिक प्रायश्चित्तादी कर्मांचे अनुष्ठान मुमुक्षुंनी पुरुषांनी अवश्य केले पाहिजे. तर मुमुक्षु जरी झाला त्याच्या मुमुक्षुनी अलग ह्या सगळी जी आहे ही कर्म जी नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्तादी ती काय का, कारण ती पावन आणि मनीषिणा सांगितलं, ती तुम्हाला पावन करणारी पवित्र करणारी. तुमच्यामध्ये निर्माण होणारे जे पाप जे आहे त्या पापाचा संसर्ग जो आहे त्याला शीघ्रातिशीघ्र नष्ट करून टाकणारी आहे. त्यामुळे त्यांचा लगेच त्याग करून चालणार नाही. म्हणून ते सांगितलं आता नित्य नैमित्तिक प्रायश्चित्ताद या कर्माचे अनुष्ठान मुमुक्षु पुरुषांनी हे अवश्य केले पाहिजे. मी आता मुमुक्षु झालो अथवा मी ब्रह्मविद्या प्राप्तीसाठी आलो, आता मला काय कर्म किम परम कर्म तज्जडम या न्यायानं कर्म लगेच त्याग नाही केला पाहिजे. ते मी सातत्याने सांगत आलो. आपण बरेच मागे पण गीतेमध्ये बाकी पण अनेक वेळा उपनिषदामध्ये हा विषय सातत्याने आला. काय की आता आम्ही ब्रह्मविद्या शिकायला आलो म्हणून बरेच जण काय करतात लगेच कर्मत्याग करतात. कर्मत्याग नाही, लगेच कर्मत्याग नाही सांगितलं. ती काय सांगितली, ती नैसर्गिक अवस्था. गुरुवारुकैव बंधनान् मृत्युर मोक्षी यमामृतात् सांगितलं की ते सर्व ज्या क्रिया आहेत या सगळ्या नैसर्गिक आहेत. इथे जाणून बुजून जर केलं त्याला म्हणतात मिथ्याचार उच्यते गीता म्हणजे त्याला. तुम्ही अशा प्रकारे इंद्रियांवर जबरदस्ती करून एखादी जर क्रिया करायला लागला तर काय त्याला मिथ्याचार गीता म्हणते. बॉल जो आहे पाण्यामध्ये जेवढ्या दाबण्याचा आपण प्रयत्न करतो तेवढा तो बॉल काय करतो अत्यंत शीघ्र गतीने वर येण्याचा प्रयत्न करतो. तसंच ही इंद्रिय जी आहेत त्यांना तुम्ही कितीही दाबण्याचा जर प्रयत्न केला तर ती तेवढी सुसाट होतात, मग ती कंट्रोलच्या बाहेर जातं. म्हणून काय याच्यासाठी नित्य नैमित्तिक प्रायश्चित्तादी जी कर्म आहेत त्या कर्मांमध्ये या इंद्रियांना गुंतवून ठेवायचं. अलग लक्षात कुठं जायचं म्हटल्यानंतर विचार पडतो. आता आम्हाला सकाळी पूजा आहे, हे आहे ते आहे, बरं कुठे जरी गेलं तर संध्याकाळी यायला पाहिजे, कारण का बरं संध्याकाळचं पूजा आहे, हे आहे ते आहे. म्हणजेच काय त्या इंद्रियांना ते वळण लागलेलं आता
चांगली चांगली कामं करायचं. त्यामुळे ती काय ती इतरत्र ती जाणार नाही. आणि मग त्याचा काय उपयोग? त्याचा उपयोग चित्तशुद्धीसाठी हे सगळ्याचं. आणि तेच तिथं सांगितलं, नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त आदी कर्माचे अनुष्ठान मुमुक्षु पुरुषांनीही अवश्य केलं पाहिजे. काम्य प्रसिद्ध कर्मे इष्ट अनिष्ट जन्मास कारण असल्या काम्य आणि प्रसिद्ध जी कर्म आहेत ती काय इष्ट अनिष्ट जन्मास कारण असल्याने ती कर्मे मोक्षास प्रतिबंधक आहेत. म्हणून त्याचा त्यागच केला पाहिजे. काम्य जी आहेत मनामध्ये कामना ठेवून केलेली कर्म आणि प्रतिसिद्ध जी करायचीच नाही तरी सुद्धा करतोय. सांगितलं हे खाऊ, हे दारू पिऊ नये तरी दारू पितोच आहे, हे करू नये सांगितलं तरी ते करतोच आहे. अशा प्रकारची ती काय ती प्रसिद्ध कर्म आणि काम्य मनामध्ये कामना, मला अमुक पाहिजे मला तमुक पाहिजे, त्या कामनेने केलेली कर्म ही काय होतात? ही सर्वच्या सर्व कर्म, ती इष्ट आणि अनिष्ट कर्म, ती जन्माला कारणीभूत होते. ही सगळी जी कर्म आहे इष्ट अनिष्ट जन्माला कारण असल्यामुळे ती कर्मे मोक्षास प्रतिबंधक आहे. त्याच्याने मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. अशा प्रकारची जी कर्म आहे काम्य प्रसिद्ध, त्या काम्य प्रसिद्ध कर्माने तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होत नाही, तर ती काय मोक्ष मार्गामध्ये बाधक आहे. त्या कामनेने तुम्हाला उडून घेऊन जाणार आहे. वासना कामना ज्या आहेत, प्रसिद्ध कर्म केलं तर पापच निर्माण होणार आहे. म्हणजेच काय, ही तुम्हाला मोक्षाच्या मार्गाकडे घेऊन जाणारी नाहीत. आणि म्हणून मोक्ष कर्मास ती प्रतिबंधक आहे. म्हणून त्याचा काय केला पाहिजे? त्यागच केला पाहिजे. कोणत्या कर्मांचा? ती जी कर्म काम्य आणि प्रसिद्ध आहे, मोक्ष मार्गामध्ये जी आपल्याला प्रतिबंध करणारी कर्म आहेत, त्या कर्माचा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यागच केला पाहिजे. त्याचा त्यागच केला पाहिजे. नित्य नैमित्तिक कर्माचे अनुष्ठान निष्काम बुद्धीने, आणि जे नित्य आहे नैमित्तिक आहे ते नित्य आणि नैमित्तिक कर्मांचे अनुष्ठान निष्काम बुद्धीने विविध दिशेच्या उद्देशाने केले असता चित्त शुद्ध होते. नित्य नैमित्तिक जी कर्म आहे ती करावी, पण ती कशाच्या अनुषंगाने केले? निष्काम बुद्धीने. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अपेक्षित नाही, पण निष्काम बुद्धीने हे माझं कर्म आहे, हे नित्यकर्म आहे. अर्सन्या उपासित यावत जीवम अग्निहोत्रम जुह्यात, हे जे शास्त्राने सांगितलंय त्या अनुषंगाने ती जी कर्म आहे जी सांगितलेली शास्त्राने नित्य नैमित्तिक ती करत राहायची. पण ती करत असताना कुठल्याही प्रकारची त्याच्या फलाची अपेक्षा सोडून, आता मला ह्याचं एवढं मी करतोय मला काय त्याचं फळ मिळालं असं काही नाही, ते सोडूनच सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेस आपण नित्य नैमित्तिक कर्म करू त्यावेळेस ते नित्य आणि नैमित्तिक कर्म काय होईल? चित्तशुद्धीला कारणीभूत होते. म्हणजेच काय, जे आहे सजातीय वृत्ती प्रवाह अथवा सत्वगुण संपत्ती दैवी गुण संपत्ती जी आहे ती आपल्या काय अंतःकरणामध्ये निर्माण होण्याला आरंभ करतील. म्हणजे चित्तशुद्धी होते. ते सांगितलं चित्तशुद्धी होते. तसेच मोक्ष फलक ज्या उपासना त्यांनी चित्ताचा किंवा बाकीच्या ज्या उपासना सांगितल्या आहे, कोणत्या उपासना? मोक्ष फलक उपासना. त्या ठिकाणी ज्या काय सांगितलं, याचं एवढं हे करा त्याचं तेवढं करत करा, म्हणजे ते मोक्षाकडे घेऊन जाणाऱ्या त्या देवतेंची असणारी उपासना, कुठल्याही प्रकारच्या कर्माच्या फलाची आसक्ती सोडून केवळ मोक्षपूरक अशा प्रकारे असणाऱ्या ज्या उपासना आहेत त्या उपासना काय, त्याने चित्ताचं एकाग्र होते. एकाने चित्तशुद्धी होते आणि दुसऱ्याने चित्त एकाग्रता त्या ठिकाणी निर्माण होते. चित्त एकाग्रता, आता एकाच ठिकाणी चित्ताची एकाग्रता आहे, इकडे तिकडे आता चित्त होत नाही. म्हणजे काय, एकाच ठिकाणी स्थिर तैलधारावत चित्त होतं अलग अलग. आणि अशा प्रकारे परंपरेने आणि म्हणजे परंपरेने निष्काम कर्म व उपासना या कर्मांचा परंपरा मोक्षाकडे उपयोग होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे हे जी दोन कर्म आहे यांचं काय होतं? निष्काम करण आणि उपासना या दोघांच्या द्वारे यांचं काय, या कर्मांचा परंपरा यांचं काय अनुषंगाने कशाकडे उपयोग होतो? मोक्षाकडे यांचा उपयोग होतो. आणि म्हणून कार्यकारण भावरूप संबंध सिद्ध होतो. म्हणून काय, चित्तशुद्धीद्वारा चित्ताची एकाग्रताद्वारा यांचा हे काय आता झालं, चित्ताची जेव्हा एकाग्रता होईल, चित्तशुद्धी होईल, त्यावेळेस काय होईल? मग त्याच्या मनामध्ये विचार होईल. विवेक काय, वैराग्य काय, समाधी षटकस्थ संपत्ती काय, मुमुक्षुत्व काय, हे चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने म्हणून त्यांचं कार्य आणि काही कर्म जे आहे हे कर्म त्या अनुषंगाने चित्तशुद्धीद्वारा मोक्ष मार्गाकडे येण्यासाठी प्रवृत्त होतील. आणि म्हणून त्यांचा काय कार्यकारणभाव संबंध सिद्ध होतो.
काम्य कर्म व निषिद्ध कर्माचे फल दाखवण्याचा उद्देश. आणि काम्य कर्म म्हणजे निषिद्ध कर्म त्या ठिकाणी सांगितली ती काय दाखवणे, ती का सांगितली. काम्य कर्म व निषिद्ध कर्माचे फळ दाखवण्याचा उद्देश त्याविषयी वैराग्य अवय हा होय. का बरं, तर त्याच्याविषयी मनामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे की हे नको, हे आपल्याला काय, हे आपल्याला पुन्हा संसार चक्रात घेऊन जाणार आहे, हे आपल्याला मृत्यूलोकामध्ये यमलोकामध्ये घेऊन जाणारे प्रतिषिद्ध कर्म. वाईट जर कर्म केली तर तुम्ही काय चांगल्या लोकांना निर्णय करता, यमदूत तिथे येऊन उभेच राहणार आहेत, चला आता आमच्याकडे म्हणून अशा अनुषंगाने ती या ठिकाणी सांगितली. आणि म्हणून त्याचा उद्देश म्हणजे काय, मग त्या कर्मांविषयी म्हणून इथं का सांगितली ती कर्म, तर त्याच्याविषयी मनामध्ये काय झालं पाहिजे, त्याविषयी वैराग्य निर्माण झालं पाहिजे. म्हणून या हेतूने भाष्यात या सर्व कर्मांची फले दाखवलेली आहे. आणि म्हणून या सर्वांची असणारी काय काय फळं प्राप्त होतात ते या ठिकाणी सांगितलं. शास्त्राचा अधिकारी मनुष्यच आहे. शास्त्र कोणाकरता असतं, हे सगळं जे काय लिहिलेलं आहे, वेदोखिल धर्म मूलम तस्मात् शास्त्रम प्रमाणंत, हे सगळं जे आहे हे कोणासाठी, हे प्राणी मात्रांसाठी का मनुष्य मात्रासाठी, ते मनुष्यच. शास्त्राचा फक्त अधिकार फक्त या संपूर्ण या जीवसृष्टीमध्ये कोणाला आहे, हे सगळी जी काय 84 लक्ष योनी जी मध्ये आहे त्याच्यामध्ये फक्त मनुष्य योनी जे आहे त्या मनुष्य योनीलाच त्याचा शास्त्राचा अधिकार. बाकी जे आहेत ते बाकीच्या आपापल्या अनुषंगाने काय जी कर्म केली आहे त्या कर्माच्या अनुषंगाने त्या भोगयोनय हा केलेल्या कर्माचा भोग त्या ठिकाणी काय करतात, ते अनुभवत आहेत. म्हणून त्या बाकीच्या सगळ्या त्याच्यामध्ये पशुपक्षादी देवतादी यांचं पुण्य अधिक आहे ते वरती गेले तिथले भोग, आणि ज्यांचं पाप अधिक झाले ते खालच्या योनीला गेले. ऊर्ध्वं गच्छन्ति तत्त्वन्तः त्या ठिकाणी सांगितलं सगळं गीतेने. आणि म्हणून अशा अनुषंगाने काय सांगितलं, मग शास्त्राचा अधिकारी मनुष्यच आहे. म्हणून शास्त्र कोणासाठी, शास्त्राचा अधिकारी जो मनुष्य आहे, मनुष्यासाठीच शास्त्र, इतरांसाठी शास्त्र नाही. शास्त्राचा अधिकारी मनुष्यच आहे. आणि म्हणून मनुष्यास उद्देशूनच सर्व विधी निषेध रूप कर्म सांगितलेले आहे. म्हणजे सगळी जी काही कर्म सांगितलेली आहेत नाही शास्त्राने, ते कोणासाठी सांगितली, आमच्यासाठीच सांगितली. विधी आणि निषेधात्मक काय करायचं आणि काय करायचं नाही हे सगळं शास्त्राने सांगितलं. कोणाला, हे आम्हालाच सांगितलं. आणि म्हणून निषेधात्मक कर्म सांगितलेली आहे. त्या कर्मांची फळे भाष्यकारांनी दिली आहे. ती कर्म आहे, त्या कर्माची काय काय फळं तुम्हाला प्राप्त होतात हे सुद्धा त्याच्यावर सुद्धा कर्म विपाक किंवा भाष्यकारांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मोठा एक ग्रंथ त्याच्यावर कर्मविपाक नावाचा किंवा कर्मफल नावाचा, काय कर्म केल्यानंतर काय प्रकृतीचं फळ निर्माण होतं हे त्या ठिकाणी सांगितलंय. हे तेच सांगितलं या ठिकाणी की अशा प्रकारे काय त्या कर्माची फले भाष्यकारांनी दिली आहे. केवल कर्मी का, आता ती कर्म त्या ठिकाणी किती प्रकारची, ती 6-7 प्रकारची आहेत ती या ठिकाणी सांगितली. कशा प्रकारची मनुष्य कर्म करतो, तर पहिला एक काय, एक केवल कर्मी निष्ठिकर्म करणारा, दुसरा उपासना सहित कर्मानुष्ठान करणारा, दुसरा उपासना आणि कर्मानुष्ठान दोन्ही एक साथ. पहिला निष्ठ कर्म करणारा, दुसरा उपासना सहित कर्मानुष्ठान करणारा, तिसरा केवल उपासना करणारा, कर्म काही नाही फक्त केवल उपासना करणारा, चौथा निष्काम कर्मानुष्ठान करणारा, निष्काम कर्माचं अनुष्ठान करतो बाकी काही करणार नाही, चौथा. पाचवा निषिद्ध कर्म करणारा, बस तर वाईटच करणार. त्याला चांगलं काय कर म्हटलं की तू करायला जाणारच नाही, जे वाईट आहे ते वाईटच तो करणार. पाचवा तो निषिद्ध कर्म करणारच. आणि त्यानंतर व जीवनमुक्त तत्त्वज्ञानी, त्यानंतर येणारा 6वा तो जीवनमुक्त तत्त्वज्ञानी कर्म करणारा. अशा प्रकारचे किती 6 प्रकारचे या कर्माचे प्रकार या ठिकाणी सांगितले. त्यातला पहिला कोणता सांग, केवल कर्मी, फक्त कर्मच करणारा, सकाळपासून उठल्यावरून आचम्य प्राणायाम महागणाधिपते नमो नमः माता विद्रुभ्याना असं करून फक्त कर्मामध्येच प्रवृत्त अत्यंत कर्मकांडी आहे तो काय केवल कर्मी. हा मृत्यूकालानंतर काय करतो, अशा प्रकारचा जो केवल कर्मी आहे की ज्याने आपल्या आयुष्यात फक्त कर्म करत राहील, बाकी काही नाही केलं त्याने, आता यथोक्तरित्या फक्त कर्म करत राहिला, मग तो काय होतो, अशा प्रकारचा जो केवल कर्मी हा मृत्यूकालानंतर, मग त्याचा मृत्यू झाल्यानंतर काय होतो, तो मृत्यूकालानंतर दक्षिण मार्गाने, उत्तर आणि दक्षिण मार्गाच्या ठिकाणी आपण पाहिलं, उत्तरायण आणि एक दक्षिण आहे,
मग हा जो आहे हा काय करतो, हा उत्तर मार्गाने, हा दक्षिण मार्गाने म्हणजे पितृयान मार्गाने पितृलोकामध्ये, त्या ठिकाणी चंद्रमस लोकामध्ये पितृलोकामध्ये जातो आणि तिथे आपल्या कर्माचे फल भोगून संपले म्हणजे पुन्हा या भूलोकामध्येच येतो. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति, त्या ठिकाणी जाऊन दक्षिण मार्गाने वरच्या लोकामध्ये निश्चितपणे जातो, त्या ठिकाणी राहतो चंद्रमस पितृलोकांमध्ये. आणि त्यानंतर क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति, या न्यायाने पुन्हा तो काय करतो, या ठिकाणी पुन्हा येतो. त्या ठिकाणी दुसरा आता उपासना सहित कर्मानुष्ठान करणारा, हा पहिला निष्ठा केवळ कर्मी, हा पुन्हा येणार आहे. दुसरा काय करतोय, उपासना सहित कर्म, उपासना पण करतोय, जप तप सगळं करतोय आणि त्याबरोबर कर्म आणि उपासना दोन्ही करतो. अशा प्रकारचा जो आहे उपासना सहित कर्मानुष्ठान करणारा हा काय करतोय, हा उत्तर मार्गाने जातोय. आता पहिला दक्षिण मार्गाने गेला, हा दुसरा उपासना सहित कर्मानुष्ठान करणारा उत्तर मार्गाने देवयान म्हणजे सूर्यलोकापर्यंत जातो व तेथे ब्रह्मलोकातील अमानव पुरुष म्हणजे देव मनुष्य येऊन त्या जीवास ब्रह्मलोक येऊन काय करतात, त्या जीवास ब्रह्मलोकामध्ये नेतो. हा इथून तिथे जातो, सूर्यलोकामध्ये जातो आणि मग सूर्यलोकामध्ये गेल्यानंतर तेथे ब्रह्मलोकातील अमानव पुरुष म्हणजे देव मनुष्य येऊन त्या जीवास ब्रह्मलोकामध्ये घेऊन जातात. तो तेथे अनेकविध ऐश्वर्यांचा उपभोग घेतो. अलग लक्षात, हा जो आहे त्या ह्याच्याही वरच्या त्या ठिकाणी ब्रह्मलोकापर्यंत जातो आणि मग ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा हा जातो सूर्यलोकात जातो. सूर्यलोकामध्ये जाऊन थांबल्यानंतर कोण, हा उपासना सहित कर्म करणारा पहिला सूर्यलोकामध्ये जाऊन थांबतो. तिथे त्या ठिकाणी ब्रह्मलोकातले असणारे जे आहे कोण, ते देव मनुष्य ते त्या ठिकाणी येतात आणि त्या तिथून ब्रह्मलोकामध्ये घेऊन जातात. ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर तो अनेकविध ऐश्वर्यांचा उपभोग त्या ठिकाणी घेतो आणि मग काय होतो, पुन्हा या ठिकाणीच तो येतो. हा दुसरा पण तसाच आहे. आता तिसरा केवल उपासक काय करतोय, याने ऐश्वर्य फरक म्हणजे प्राणादी उपासना म्हणजे हिरण्यगर्भाची उपासना, मागच्या पाठामध्ये सांगितल्याप्रमाणे हिरण्यगर्भाची रूपी अपरब्रह्म उपासना केली असता तो ब्रह्मलोकात जातो व पुन्हा जन्मास येतो. तो ब्रह्मलोकापर्यंत जातो केवल उपासक. आणि त्यानंतर ब्रह्मलोकातून पुन्हा या ठिकाणी येतो आणि पुन्हा ब्रह्मलोकात जातो व पुन्हा जन्मास येतो. त्यापैकी ज्याने क्रममुक्ती फलक उपासना केली आहे तो हिरण्यगर्भ लोकामध्ये अनेकविध ऐश्वर्यांचा उपभोग घेऊन हिरण्यगर्भाबरोबर क्रमाने मुक्त होतो, त्यास तेथे साक्षात्कार होतो. म्हणजे हा आता केवळ उपासक जो आहे हा मात्र आता पोहोचला, पहिले दोन परत आले. हा काय जातो, हा ब्रह्मलोकामध्ये जातो आणि ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर त्याने क्रममुक्ती फलक उपासना जर केली असेल, क्रममुक्ती एका अनुषंगाने एकानंतर एक अशा प्रकारे कर्ममुक्तीची उपासना जर केली असेल तर काय करतो, मग तिथून ब्रह्मलोकातून वर पुन्हा हिरण्यगर्भ लोकामध्ये जातो आणि हिरण्यगर्भ लोकामध्ये गेल्यानंतर लोकात अनेकविध ऐश्वर्यांचा उपभोग घेतो आणि मग क्रमाने हिरण्यगर्भासोबत जे ब्रह्मा आहे त्याच्यासोबत कधी कल्पांते सांगितले, कल्पांच्या अंते त्याला मोक्ष प्राप्त होतो, तेथेच त्याला साक्षात्कार होतो, तो पुन्हा जन्मास येत नाही. तो असा तिसरा जो आहे केवळ उपासक, अशा प्रकारे तो पुन्हा या ठिकाणी येत नाही. आता चौथा नित्य नैमित्तिक कर्माचे विविधेच्या उद्देशाने निष्कामपणे करणारा व अनुष्ठान करणारा तो चित्तशुद्धी चित्त एकाग्रताद्वारा साधन चतुष्टय संपन्न होऊन तत्वाचा अधिकारी बनतो. हा जो चौथा आहे, चौथा तो काय करतोय तर अशा प्रकारे नित्य नैमित्तिक कर्म करून कशाच्या अनुषंगाने, विविधेच्या म्हणजे मुमुक्षूच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्तीसाठी कशासाठी करतो, त्या परमेश्वर प्राप्तीसाठी ती कर्म करतो आणि ती कर्म करत असताना अशा प्रकारे त्या कर्माचं अनुष्ठान कुठल्याही प्रकारच्या फलाची इच्छा न ठेवता केवळ ब्रह्मप्राप्तीसाठी म्हणून करत असताना काय होतो, चित्तशुद्धीद्वारा चित्त एकाग्रताद्वारा मग काय साधून चतुष्टय संपन्न अधिकारी बनतो. विवेक वैराग्य समाधी संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे जे अधिकारित्व पाहिजे त्याला ब्रह्मज्ञानासाठी, ते ब्रह्मज्ञानासाठी असणारं अधिकारित्व या चौथ्या जो क्रमांकाचा आहे त्याला प्राप्त होतो. म्हणजेच काय, तो तत्वज्ञानाचा अधिकारी चौथा होतो. पाचवा काय होतो, शास्त्र निषिद्ध करणारा. आता हा सगळी खोटी कर्म करणारा, शास्त्र विहित नाही, शास्त्र निषिद्धच कर्म करणार. आलं लक्षात, सुरापान मांसाहार परस्त्री अशा प्रकारची जी काय कर्म आहे हीच कर्म हा करणार. शास्त्र प्रतिषिद्ध जेवढी कर्म आहेत
ती करून दाखवणारा हा पाचव्या अनुष्ठानाचा काय करतो, हा जो आहे शास्त्र निषिद्ध कर्म करणारा, ज्याने कर्म अथवा उपासना याचे अनुष्ठान तर केलेले नाही, तो मेल्यानंतर तृतीय पंथाने यमलोकामध्येच जातो. कुठे जातो, यमदूत तिथे येतातच त्याला घेऊन जाण्यासाठी. तू जशी कर्म आहेत ना त्या ठिकाणी ते लगेच यम म्हणतो, चला हा निषिद्ध कर्म करणारा आहे, आता आणाय त्याला माझ्याकडे. म्हणून ते यमदूत त्या ठिकाणी येतात, यमलोकामध्ये जात व तेथे पाप कर्माचे तिथे त्या ठिकाणी यातना असणार ज्या आहे ते या ठिकाणी अनेक आता यमलोकाच्या यातना त्या ठिकाणी सांगितलंय गरुड पुराणामध्ये, धर्मशास्त्रामध्ये काय काय कशा प्रकारच्या यातना त्या ठिकाणी दिल्या जातात. त्या सगळ्या यातना त्याला त्या ठिकाणी भोगायला लागतो. आणि त्या यातना भोगल्यानंतर सुट्टी आहे का, नाही. मग काय तो पुन्हा या ठिकाणी येतो, पण कशा स्वरूपामध्ये, कृमी कीटकादी रूपाने पुन्हा पुन्हा जन्मास येतो. पुन्हा काय सहज नाही. किती बघा, म्हणजे निषिद्ध कर्माचं असणारं फळ हे जे आहे, म्हणजे आपण जे वाईट कर्म करतो ते वाईट कर्म काय करता येतं आपल्याला, किती या असणाऱ्या जीवात्म्यास त्यांनी त्रास होतो हे त्यांनी सांगितले. अत्यंत तो त्या वाईट कर्माच्या अनुषंगाने पहिला म्हणजे काय, पहिले त्याला यमदूत घेऊन जातो आणि मग नरक यातना ज्या आहेत या सगळ्या नरक यातना त्याला त्या ठिकाणी भोगायला लागतात. आणि या सगळ्या नरक यातना भोगल्यानंतर काय होतं, पुन्हा जरी या ठिकाणी जन्माला आला तर का सहज जन्माला येतोय का, तर तो कृमी कीटक आदी ज्या आहे आपण पाहतोय अत्यंत क्षुद्र योन्या ज्या आहेत, अशा प्रकारे अत्यंत असणाऱ्या ह्या सगळ्या कृमी कीटक आदी ज्या योनी आहेत यामध्ये पुन्हा 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 जन्माला येतो. नुसता त्याच्यामध्ये आला जन्माला असं नाही, त्याच्यामध्ये अशा असणाऱ्या कृमी कीटक आदी ज्या योनी आहेत त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तो जन्मास येतो. अशा प्रकारे कोण, हा निषिद्ध कर्म करणारा. आणि शेवट ज्याची चित्तशुद्धी या जन्मातील व पूर्वजन्मातील निष्काम कर्मानुष्ठानाने होऊन ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे, सहावा शेवटचा जो आहे तो अशा प्रकारचा का जीवनमुक्त तत्वज्ञानी. हा काय होतोय, ज्याची चित्तशुद्धी या जन्मातील अथवा पूर्व अनेक जन्मातील निष्काम कर्मानुष्ठानाने होऊन सत्वशुद्धीद्वारा पूर्ण वैराग्य प्राप्त झालेला आहे. आता काय झालं, या चित्तशुद्धी वगैरे सगळा क्रमप्राप्त व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप अलग लक्षात जो आता चाललेला आहे, ज्ञानाच्या ज्या सप्तभूमिका आहे त्या अनुषंगाने काय पुढे 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 आता तो निघालेला आहे. असा चित्तशुद्धीद्वारा या जन्मातील व पूर्व अनेक जन्मातील निष्काम कर्मानुष्ठानाने होऊन सत्वशुद्धीद्वारा पूर्ण वैराग्य प्राप्त होतो. याला काय आता पूर्ण वैराग्याला तो प्राप्त होतो या सगळ्याच्या अनुष्ठानाने. आणि अशा प्रकारे पूर्ण वैराग्याला प्राप्त झाल्यानंतर त्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूचा लाभ होतो. मग त्याच्या जीवनामध्ये कोण येतो, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठेचा गुरु आहे. तो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरु त्याच्या जीवनामध्ये आपल्या येतो. आपलं काय पाहिजे, आपली भूमिका जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी गुरुविने उपदेश करतो. आणि म्हणून अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा लाभ होतो. त्या गुरूंनी तत्त्वमसी उपदेश वाक्याने केलेला जो उपदेश, मग ते गुरु काय करतात, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कारण याची असणारी जी अंतःकरणाची भूमिका परिपक्व झालेली आहे, विवेक वैराग्य सगळं निर्माण झालेलं आहे. ज्या अपेक्षित आहे उपदेश करण्यासाठी, जसं बीज आरोहण करण्यासाठी पेरण्यापूर्वी जशी जमिनीची पूर्ण मशागत करून घेतो, त्यानंतर जसं आपण पूर्ण जमीन व्यवस्थित झाल्यानंतरच ज्याप्रमाणे बीजारोपण करतो, तसं याची असणारी अंतःकरणाची अवस्था त्याप्रमाणेच आता झालेली आहे परिपूर्ण. त्याच्यामध्ये आता काय फक्त उपदेश करायचा, बाकी काही करायचं नाही. त्या केवळ उपदेशाने लगेच त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊन जाते. मग त्याच्या जीवनामध्ये असे एकदा तुमची भूमिका झाली की त्या अनुषंगाचे असणारे कोण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु त्याला आपल्या प्राप्त होतो. आणि ते काय करतात, असे असणारे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचा लाभ त्याला त्याच्या जीवनामध्ये होतो. आणि त्या गुरूंनी तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश केल्याने जो उपदेश त्याचा अहम ब्रह्मास्मी या अनुभववाक्यांच्या श्रवण मनन निध्यासनाचा परिपाक झाला, म्हणजे तो अपरोक्ष साक्षात्कार होतो. म्हणजे अशा प्रकारे त्या उपदेशानंतर त्याचा श्रवण मनन निध्यासनाच्या अनुषंगाने त्याला साक्षात अपरोक्षात ब्रह्म त्याचा अपरोक्ष स्वरूपाने
त्याचा काय होतो? साक्षात्कार होतो. त्यानंतर त्याच्या या जन्मातील पुण्यानाच्या पूर्वीच्या व जन्मजन्मांतील पापपुण्याचा तत्त्वज्ञानाने काय होतो? विनाश होतो. आणि अशा प्रकारे त्या तत्त्वज्ञानाने त्याच्या सर्व कर्मांचा आगामी संचित ही जी काही सर्व कर्म आहे त्या सर्व कर्मांचा काय होतो? विनाश होतो. व ज्ञानोत्तर कर्मांचा श्लेष संबंध, ज्ञानोत्तर कर्म नंतरची कर्माचा त्याशी संबंध राहत नाही. पूर्वीची सगळी जळून खाक होतात आणि प्रारब्ध केवळ जे आहे प्रारब्ध कर्म तेवढेच राहते. ते असेपर्यंत त्याचे शरीर राहते. जोपर्यंत तो प्रारब्ध आहे त्या प्रारब्ध अनुषंगाने अलग लक्षात पुढच्यांचा त्याला संश्लेष होत नाही, मागची भस्मसात होतात. जे प्रारब्ध आहे तेवढ्या प्रारब्धानुषंगानेच, कारण प्रारब्ध म्हणजे काय? प्रकर्षेण आरब्धती, फल देण्यासाठी आता आरंभ केला. मग फल एकदा द्यायचं म्हणजे त्याचा उपभोग घेऊनच त्याला काय करायचं? नाश करायचा. म्हणून अशा अनुषंगाने तो प्रारब्ध कर्माचा उपभोगाने नाश होतो. आणि मग काय होतं? उपभोगाने नाश झाला म्हणजे तो विदेहमुक्त होतो. तो पुन्हा जन्मास येत नाही. याविषयी संबंधी भाषात प्रमाण दिलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे तो काय होतं? मग काय होतो? विदेहमुक्ती अवस्था त्याला प्राप्त होती. तो पुन्हा या ठिकाणी जन्माला येत नाही. याविषयी संबंधी भाषात प्रमाण दिलेले आहे. अशा विषयी या ठिकाणी भाषामध्ये प्रमाण दिलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे 6 प्रकारचे या प्रकारे काय सांगितले की शास्त्राचा अधिकारी जो मनुष्य आणि त्या मनुष्याच्या अधिकारातही असणारी 6 प्रकारची कर्म आणि त्या कर्माचं असणारं फल या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे अशा अनुषंगाने जो शेवटचा आहे काय जो कोणता जो शेवटचा या ठिकाणी 6वा चित्तशुद्धीसाठीच जो कर्म करतो त्याच्या जीवनामध्ये सद्गुरू प्राप्त होतात. त्या उपदेशाने त्याच्या असणाऱ्या जन्मजन्मांतरातील कर्माचा नाश करून तो विदेह मुक्ती अवस्थेला प्राप्त होतो. अशा प्रकारे कर्माचं असणारं रहस्य थोडक्यात या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे कार्यकारण भावाचा संबंध काय विषय तिथनं आला होता. म्हणजे पुढं शेवट परत करायला पाहिजे. तिथं जिथं सुरुवात झाली ते म्हणतात कर्म करून काय फायदा? तर कर्म करून हा जो आहे शेवटचा जो आहे तो फायदा की चित्तशुद्धीद्वारा पुढे जो आहे त्याच्या जीवनामध्ये सद्गुरू उपदेशाने विदेहमुक्ती अवस्था त्याला त्या जीवनामध्ये प्राप्त होते. आणि या अनुषंगाने कार्यकारण भावाचा संबंध या ठिकाणी सिद्ध होतो. त्या पुढचा असणारा पाठ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.